तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। आजची ही पवित्र मिसा स्वर्गवासी डोनाल्ड जे रॉड्रिग्स यांच्या आत्म्यासाठी मेंडोसा कुटुंबीय अर्पण करीत आहे। संत अंतोनी यांच्या मध्यस्थीने चांगलं आरोग्य मिळावं म्हणून कंथाबाई शिंगारे आणि कुटुंबीय ही पवित्र मिसा अर्पण करीत आहे। वेलंकणी मातेच्या मध्यस्थीने व फादर जाकीर बाबा यांच्या आशीर्वादाने चिरंजीव आशिष याला 10वीच्या परीक्षेत चांगले टक्के मिळाले म्हणून देवाचे आभार मानण्यासाठी सौ सुनीता राजू शिंगारे व कुटुंबीय ही पवित्र मिसा अर्पण करीत आहे। वेलंकणी माता व जाकीर बाबा सेंट फ्रान्सिस झेवियर संत अंतोनी यांचे आभार मानण्यासाठी लक्ष्मीबाई अंबादास शिंगारे व कुटुंबीय ही पवित्र मिसा अर्पण करीत आहे। स्वर्गवासी आंद्रे शिंगारे यांच्या आत्म्यासाठी शोभाबाई बोधक ही पवित्र मिसा अर्पण करीत आहे। देवाचे विशेष आभार मानण्यासाठी श्री व सौ S.K. जाधव सर व कुटुंबीय ही पवित्र मिसा अर्पण करीत आहे। पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। प्रिय भाविकांनो, आज आपण सर्वसामान्य काळातील 18व्या रविवारात आहोत आणि ह्या आठवड्यात पदार्पण करीत असताना ख्रिस्त सभा आपल्याला आठवण करून देत आहे। सध्या जगात गंभीर समस्या आहे, लोक घाबरलेले आहेत आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये आजच्या वाचनाद्वारे ख्रिस्त सभा आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे। पहिली गोष्ट, परमेश्वर ज्याला आपण भजतो, ज्याची आपण स्तुती आराधना करतो, ज्याच्यावर आपला विश्वास आहे, तो आपला परमेश्वर ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याचं हे सामर्थ्य अप्रतिम असं आहे। त्याच्या सामर्थ्यापुढे कुणीच टिकाव धरू शकणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, परमेश्वर हा उदार मनाचा आहे, तो सर्वांवर दया दाखवतो। थोडा वेळ शांत राहूया, आपल्या हातून पापं झालेली आहेत त्या सर्व पापांची आपण आठवण करूया आणि त्याबद्दल पश्चाताप व्यक्त करूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा अनुमतीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, बाह्यने मी फार पापे केली आहे। माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध। म्हणून तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांच्या जवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो
व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. आपण प्रार्थना करूया. हे सनातन व सर्वोत्तम बापा, आमच्या निर्मात्या व मार्गदर्शका, आमच्या आजी जवळ राहा आणि तुझे स्तवन करणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना तू ऐकून घे. आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा दे व आम्हाला पुन्हा नवजीवन मिळवून दे. तुझ्या प्रेमात आम्हाला कायमस्वरूपी ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. पहिले वाचन यशाच्या पुस्तकातून दिलेले वाचन. मजकडे या आणि उत्तम लेखा. प्रभू असं म्हणतो, अहो धावलेल्या हो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या
पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट हो. कान द्या, माझ्याकडे या, ऐका, म्हणजे तुमचे वाचते आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळाचा करार करेन. म्हणजे त्याला देव केलेला आढळला तुम्हाला देईल. हा प्रभूचा शब्द आहे. तेरे संग प्रभु मैं पाऊं जीवन का आनंद तुझमें प्रभु. तेरे गीत गाऊं, तेरे संग प्रभु मैं पाऊं जीवन का आनंद तुझमें प्रभु. तू ही मेरी मंजिल प्रभु, तू ही मेरा आधार, तू ही मेरी मंजिल प्रभु, तू ही मेरा आधार, तू ही मेरा आधार. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं जीवन का आनंद तुझमें प्रभु. तू ही मेरी ज्योति प्रभु, तू ही मेरा मसीह, तू ही मेरी ज्योति प्रभु, तू ही मेरा मसीह, तू ही मेरा मसीह. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं जीवन का आनंद तुझमें प्रभु. दुसरे वाचन संत पौलाने दोन तास पाठवलेल्या दुसरे वाचन. ख्रिस्ताच्या रीतीपासून आपल्याला तो विभक्त करी क्लेश, आपत्ती, षडयंत्र, उपासमार, नग्नता, संकट व दरवाजे बंद काय. उलट पक्षी ज्याने आपणावर बंदी केली आहे त्याच्याकडे या सर्व गोष्टी आपण मागे ठेवतो. कारण माझ्याशी वाटते आहे मरण, जीवन, देव, अधिपती, वर्तमान काळाच्या सर्व गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, बळे, उंची, होळी व दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपल्याला यांच्यामध्ये देवाच्या आपल्यावर बुद्धी आहे त्यापासून आपल्याला विभक्त करायला कोणी समजलं नाही. आपण
हा बरोबर असो. संत मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू योहान बाप्तिस्त्याच्या मरणाची बातमी ऐकताच तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकांचा मोठा समुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेला. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला मोठा कळवळा आला आणि त्याच्यातील दुखणेकऱ्यास त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले ही अरण्याची जागा आहे आणि वेळ खूप होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरिता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. येशू त्यांना म्हणाला त्यास जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खावयास द्या. ते त्याला म्हणाले आमच्याजवळ केवळ 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. येशू त्यांना म्हणाला ते इकडे माझ्याकडे आणा. मग त्याने लोकसमुदायास गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी आणि ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहिले, त्याला आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून आपल्या शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया आणि लहान मुले होतीच. प्रभू येशूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई प्रिय भाविकांनो, आजचं जे शुभवर्तमान आपण ऐकलेलं आहे, या शुभवर्तमानात प्रभू येशूने जो चमत्कार केला तो सगळ्यात मोठा चमत्कार मानला जातो. आणि याचं कारण असं आहे की हा चमत्कार आपल्याला 4ही शुभवर्तमानात वाचायला मिळतो. संत मत्तईच्या शुभवर्तमानात 2 वेळेस, संत मार्कच्या शुभवर्तमानात 2 वेळेस, संत लूक आणि संत योहानाचं जे शुभवर्तमान आहे या दोन्ही शुभवर्तमानात आपल्याला एक वेळेस हा चमत्कार वाचावयास मिळतो. तर 4ही शुभवर्तमानकारांनी आपापल्या शुभवर्तमानात ह्या चमत्काराचा उल्लेख केलेला आहे. असा अजून कोणता चमत्कार आहे ज्याचा उल्लेख 4ही शुभवर्तमानात केलेला आहे? कोणता आहे? कोणाला सांगता येईल का? आता मला ओळखू येत नाही. तोंड झाक लावले, सगळ्यांचे तोंड झाकलेले. कोणाचं नाव घ्यावा? विरेश, असा कोणता चमत्कार आहे ज्याचा उल्लेख 4ही शुभवर्तमानात केलेला आहे? तो चमत्कार आजच्या शुभवर्तमानात आहे. त्याच्या व्यतिरिक्त असा कोणता चमत्कार आहे ज्याचा उल्लेख 4ही शुभवर्तमानात केलेला आहे? सगळ्यात मोठा चमत्कार कोणता आहे? आजचा चमत्कार सोडून SK जाधव सर. प्रिय भाविकांनो, सगळ्यात मोठा चमत्कार प्रभू येशूचं पुनरुत्थान हा आहे. प्रभू येशू मरणातून पुन्हा उठला, हा चमत्कार सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि प्रभू येशूचं पुनरुत्थान आपल्याला 4ही शुभवर्तमानात अतिशय स्पष्टपणे वाचायला मिळतं. आणि त्या चमत्कारानंतर सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे प्रभू येशू 5,000 लोकांना जेवू घालतो. आणि म्हणून 4ही शुभवर्तमानकारांनी आपापल्या शुभवर्तमानात हा चमत्कार नोंदवून ठेवलेला आहे आणि आपल्याला तो अतिशय स्पष्टपणे वाचायला आजच्या शुभवर्तमानात मिळालेला आहे. प्रिय भाविकांनो, या चमत्काराद्वारे परमेश्वर किती महान आहे, परमेश्वराठाई असलेलं सामर्थ्य किती अप्रतिम आहे हे आपल्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न या शुभवर्तमानकारांनी केलेला आहे. जुन्या करारात आपण ऐकतो मोशे आणि अलिशा या दोन्ही संदेशांनी लोकांची तहान आणि भूक भागवलेली आहे. आणि आजच्या ह्या शुभवर्तमानाद्वारे असं ठासून दाखवून देण्यात आलेलं आहे
की प्रभू येशू ख्रिस्त हा नवीन मोशे आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा नवीन अलिशा संदेष्टा आहे आणि त्याच्या ठाई असलेलं सामर्थ्य हे त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ असं आहे. प्रिय भाविकांनो, आपल्याला जुन्या करारात मोशेची गोष्ट ऐकायला मिळते. मोशेच्या जीवनात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या आपल्याला जुन्या करारात वाचायला मिळतात. सुरुवातीच्या पुस्तकापासून जर आपण सुरुवात केली तर लवकरच आपल्याला ह्या मोशेविषयी ऐकायला मिळतं. मोशे यहुदी लोकांचं नेतृत्व करत होता आश्वासित भूमीकडे, आणि ज्यावेळेस जंगल आलं त्यावेळेस लोकांची खूप दाणादाण झाली. त्यांना तहान लागली, भूक लागली आणि अन्न आणि पाणी त्यांना मिळत नव्हतं. अशा वेळेस लोकांनी परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली, मोशेला शिवीगाळ केली, मोशेची निंदा नालस्ती केली आणि सांगितलं की आम्ही इजिप्तमध्ये बरे होतो, तिथं जरी आम्ही गुलामगिरीत होतो तरी आम्हाला खावयास अन्न आणि प्यावयास पाणी असं मिळत होतं. आमची खाण्यापिण्याची दाणादाण होत नव्हती. प्रिय भाविकांनो, अशी ही कुरकुर चालत असताना मोशेनं कळकळीनं परमेश्वराचा धावा केला, मध्यस्थी केली, प्रार्थना केली आणि परमेश्वर प्रसन्न होऊन आपण ऐकलेलं आहे की परमेश्वर प्रसन्न झाला आणि मोशेच्या प्रार्थनेच्या बळावर परमेश्वरानं ह्या लोकांची तहान आणि भूक भागवली. परमेश्वरानं आकाशातून मन्ना पाठवला आणि या लोकांची भूक भागवली. परमेश्वरानं खडकातून पाणी काढलं आणि या लोकांची तहान भागवली. प्रिय भाविकांनो, तसंच संदेष्टा अलिशाच्या काळात झालेला आहे. संदेष्टा अलिशा याची गोष्ट आपल्याला जुन्या करारात राजाचं दुसरं पुस्तक अध्याय 42 ते 44 मध्ये घरी जाऊन वाचा. बायबल सगळ्यांच्या घरी असेल तर राजाचं दुसरं पुस्तक अध्याय 42 ते 44 फक्त 2च अध्याय तुम्हाला वाचायचे आणि त्याच्यामध्ये या अलिशानं कसा चमत्कार केला हे सांगितलेलं आहे. तर गिलगल या प्रांतामध्ये जे लोक उपाशी होते, जवळजवळ 100 लोक उपाशी होते आणि त्यांना खाण्यापिण्यासाठी काहीच नव्हतं. अशा वेळेस हा संदेशा तिथं जातो आणि फक्त 20 भाकरींना आशीर्वादित करतो आणि 20 भाकरीच्या जोरावर या 100 लोकांची भूक तो भागवतो. प्रिय भाविकांनो, अलिशानं हा जो चमत्कार केला तो मोठा चमत्कार होता. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकलं प्रभू येशू फक्त 5 भाकरी आणि 2 माशांच्या तुकड्यांना आशीर्वादित करतो आणि जवळजवळ 5000 लोकांची भूक भागवतो. प्रिय भाविकांनो, आणि म्हणून प्रभू येशूनं केलेला हा चमत्कार सगळ्यात मोठा असा चमत्कार आहे. त्यानं फक्त 5 भाकरी घेतल्या आणि 2 माशाच्या तुकड्यांना आशीर्वादित केलं आणि इतक्या लोकांची भूक भागवलेली आहे. 5000 लोक. आपल्या इथे यात्रा भरते त्यावेळेस जवळजवळ 10,000 लोकांचं जेवण आपण बनवतो, म्हणजे त्याच्यापैकी निम्मे लोक. तर इतकी मोठी संख्या आणि म्हणून प्रभू येशूला नवीन मोशे आणि नवीन अलिशा असं म्हटलेलं आहे. आणि परमेश्वराठाई असलेलं सामर्थ्य हे प्रभू येशू ख्रिस्ताठाई प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या सर्वांसमोर आज प्रकट करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जगात लोक घाबरलेले असले तरी ख्रिस्त सभा आपल्याला आज सांगते की घाबरू नका, भयभीत होऊ नका, कारण आपला परमेश्वर ज्याच्या काही सामर्थ्य आहे त्याचं सामर्थ्य अप्रतिम आहे. तो आपली काळजी घ्यावयास सक्षम आहे. आजच्या शुभवर्तमानातला आपल्या मनन चिंतनासाठी दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे परमेश्वर हा उदार मनाचा आहे. प्रिय भाविकांनो, मोठ्या संख्येनं प्रभू येशू ख्रिस्तामागे लोक आलेले होते. 5000 आणि स्त्रिया आणि लहान बालकांची संख्या इथं सांगितलेली नाही. तर इतक्या मोठ्या संख्येनं लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे का येत होते? कारण लोकांनी स्वतःहून पाहिलेलं होतं की हा आंधळ्यांचे डोळे त्यांना परत देतो. जे आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्त बरं करत होता, त्यांचं दुःख दूर करीत होता. आणि असं ज्यावेळेस लोकांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं
लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष द्यायला सुरुवात केलेली होती. लोकांनी त्यांच्या कानांनी हे ऐकलं आणि आपलं दुःख कष्ट दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे एवढे मोठे लोक आलेले होते. प्रिय भाविकांनो, आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या लोकांना निराश करत नाही. आपण ह्या दाखल्याच्या सुरुवातीला ऐकतो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर हे लोक दिवसभर होते. तर दिवसभर प्रभू येशू ख्रिस्ताने या लोकांबरोबर काय केलं, तर या लोकांना स्वर्ग राज्याच्या गोष्टी प्रभू येशूने सांगितल्या. परमेश्वराचा शब्द त्यांना सांगितला आणि सगळ्यात प्रथमतः त्यांची आध्यात्मिक भूक प्रभू येशू ख्रिस्ताने भागवलेली आहे. आणि मग सत्य शेवटी ज्यावेळेस अंधार पडतो त्यावेळेस आपल्या निदर्शनास येतं की शिष्य म्हणतात की यांना आता आपापल्या घरी जाऊ द्या, कारण त्यांना आता भूक लागलेली आहे आणि त्यांना द्यावयास आपल्याजवळ मुबलक एवढं अन्न नाही. प्रिय भाविकांनो, प्रभू येशू म्हणतो तुम्हीच त्यांना द्या खावयास. प्रभू येशू सत्य शेवटी 5 भाकरी आणि 2 माशांना आशीर्वादित करतो आणि एवढ्या मोठ्या लोकांची भूक भागवतो, शारीरिक भूक. तर परमेश्वर आपली आध्यात्मिक आणि शारीरिक भूक भागवण्यास 100% सक्षम आहे हे इथं सिद्ध होतं. आणि परमेश्वर आपल्याला कधीही निराश करणार नाही, कारण तो उदार मनाचा आहे. प्रिय भाविकांनो, आजचं पहिलं वाचन जे आपण ऐकलं यशाया संदेशाच्या ग्रंथातून, या वाचनात अतिशय ठळकपणे सांगितलेलं आहे बाबिलोन ह्या गावाचे लोक आपल्या मायभूमीपासून वंचित झालेले होते, निराशित झालेले होते, वाळीत टाकले गेलेले होते. अशा ह्या लोकांना उद्देशून हे शब्द म्हणण्यात आलेले आहेत. या लोकांना यशाया संदेशाने सांगितलं की आता तुम्ही परत एकदा आपल्या मायभूमीमध्ये जाणार आहात. या लोकांना खूप आनंद झाला, परंतु आनंद झाल्याबरोबर त्यांच्या डोळ्यासमोर एक खूप मोठी समस्या उभी राहिली. ही समस्या काय होती, तर ह्या लोकांना प्रश्न पडला की आम्ही आमच्या मायभूमीत जाणार आहोत, परंतु आमचं होतं नव्हतं त्या ठिकाणी सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आमची घरदारे होती ती सगळी नष्ट झालेली आहेत, आमची शेती होती ती सगळी उद्ध्वस्त झालेली आहे, तिथं सगळं जंगल तयार झालेलं आहे, गवत आलेलं आहे. आमच्या खाण्यापिण्याचा खूप मोठा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून आजच्या पहिल्या वाचनात यशाया संदेशा म्हणतो, काय म्हटलेलं आहे, अहो तान्हेल्यांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही सर्व सौदा करा, खा, या पैसा वाचून आणि मोला वाचून द्राक्षरसाचा आणि दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता. प्रिय भाविकांनो, सारांश हाच आहे की तुम्ही जास्त विचार करू नका, जास्त चिंता करू नका, कारण जो परमेश्वर तुम्हाला तुमच्या मायभूमीत घेऊन जाणार आहे तो परमेश्वर तुम्हाला अन्न देणार आहे, प्यावयास पाणी देणार आहे. आणि म्हणून अन्न आणि पाण्याची चिंता करत बसू नका, कारण परमेश्वर हा उदार मनाचा आहे. जो परमेश्वर तुम्हाला परत घेऊन जाणार आहे तो तुमची संपूर्णतः काळजी घेणार आहे. प्रिय भाविकांनो, आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना म्हणतो की तुम्हीच त्यांना खावयास द्या. परमेश्वर जो उदार मनाचा आहे तो आपल्याकडून सुद्धा हीच अपेक्षा ठेवतो की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे उदार व्हा. प्रिय भाविकांनो, मदर तेरेसाच्या जीवनातील अतिशय चांगलं असं उदाहरण मी वाचलं. मदर तेरेसा कलकत्त्यामध्ये आपल्याला माहीत आहे खूप मोठी परमेश्वराच्या नावानं समाजसेवा करत होत्या. आणि एकदा त्यांनी एका कुटुंबाला भेट दिली. हिंदू कुटुंब होतं जे मदर तेरेसाच्या खूप जवळचं होतं, परंतु खूप गरिबी आणि हालाकीची परिस्थिती होती. तर मदर तेरेसाच्या चांगल्या संपर्कातले हे लोक होते, परंतु हिंदू होते. तर मदर तेरेसा ह्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेल्या आणि जाताना त्यांनी एक मोठं पाकिट घेतलं. त्या पाकिटामध्ये तांदूळ होते, जवळजवळ 10 किलो तांदूळ त्यांनी घेतले आणि त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेल्या आणि त्यांनी त्या कुटुंबाला ते
दान दिलं 10 किलो तांदूळाचं मोठं पाकिट. ते पाकिट घेतल्याबरोबर त्या घरातल्या माणसानं ते पाकिट उघडलं आणि त्याचे 2 हिस्से केले. ते कुटुंब हिंदू होतं, परंतु मदर तेरेसाच्या खूप जवळचं होतं. मग ते 2 हिस्से कसे केले तर एक पाकिट छोटं तयार केलं 3 किलोचं आणि दुसरं पाकिट 7 किलोचं तयार केलं. मदर तेरेसा पाहत होत्या तर 3 किलोचं पाकिट त्याने स्वतःसाठी ठेवून घेतलं आणि 7 किलोचं पाकिट तो घेऊन निघाला. आणि मग मदरनं त्याला थांबवलं की म्हटलं, मदर त्याला म्हणाल्या की अरे हे काय करतोस, हे पाकिट मी तुझ्यासाठी आणलेलं आहे, तुझ्या कुटुंबासाठी. तो म्हणाला की माझ्या कुटुंबात माझी फक्त 2 लेकरं आहेत, आम्हाला याची गरज आहे म्हणून आम्हाला जितकं लागतं ते मी घेऊन घेतो. परंतु आमच्या शेजारचं जे कुटुंब आहे, इस्लामीचे लोक आहेत, मुसलमान आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबात जवळजवळ 10 लेकरं आहेत आणि आमच्यापेक्षा त्यांना जास्त गरज आहे. म्हणून हे मोठं पाकिट मी त्यांना देऊन येतो. कदाचित जे भुकेलेले जे लेकरं आहेत ते खाऊन तृप्त होतील, त्यांची भूक भागेल. प्रिय भाविकांनो, परमेश्वर आपल्याकडून हीच अपेक्षा करतो. मदरला खूप आनंद झाला की पहा किती चांगले हे लोक आहेत. हा उदारपणा आपल्याला इतरांना दाखवायचा आहे. परमेश्वर उदार आहे, परमेश्वर सक्षम आहे आणि तोच उदारपणा जो आपण अनुभवतो तो आपण इतरांना दाखवायला हवा, हे ख्रिस्त सभा आज आपल्याला सांगत आहे. आपण आपला विश्वास प्रकट करूया. ख्रिस्तांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती संभवला, कुमारी मरियमपासून जन्मला, पोंतिस पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, 3ऱ्या दिवशी मेलेल्यात उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजव्या हाताशी बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अंतकाळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना आपण आपल्या गरजा परमेश्वरासमोर सादर करूया. आपलं उत्तर राहील, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. 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 थोडा वेळ शांत राहूया. आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. आपण विशेष परमेश्वराचे आभार मानूया. 10वी 12वीचा निकाल लागलेला आहे. आपल्या शाळेमध्ये शिकणारे आपले सर्व विद्यार्थी चांगल्या टक्केने पास झालेले आहेत. आपण लागलेल्या चांगल्या निकालाबद्दल परमेश्वराचे आभार मानूया.
आणि ह्या विद्यार्थ्यांचं भावी जीवन, येणारं जीवन यशस्वी व्हावं म्हणून थोडा वेळ शांत राहून ह्या सर्व आपल्या मुलांसाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या लोकांच्या प्रार्थना तू ऐकून घे. तुझ्या प्रेरणेमुळे श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, त्यांचा तू स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. उपहार देवा काय तुझ काय देऊ प्रिय बंधू भगिनींनो, मुलांनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, ही दाने तू पवित्र कर व आमच्या आध्यात्मिक त्याग कृत्यामुळे आम्हाला तुझे शाश्वत दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. येशूच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापांपासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हा सर्वांना प्रवेश मिळतो. म्हणून सर्व संत आणि सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्याच वैभवाने बनले आहे. परम स्वर्गाचे जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गाचे जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्तांचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे विद्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू अँब्रोस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात तू उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या स्वर्गवासी डोनाल्ड रॉड्रिग्स यांची तू तसेच स्वर्गवासी आंद्रे शिंगारे यांची तू विशेष करून आठवण कर. स्नान संस्काराद्वारे ते ख्रिस्तासमवेत मरण पावले, त्यांना तू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला तू कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना मोठ्या भक्तिभावाने गावाचा आता आपण करूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे राज्य आमच्यामध्ये येऊ, तुझी इच्छा जसे स्वर्गात आहे तसेच या पृथ्वीवरही हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाने येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभू येशूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे
हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही अपात्र असूनही तुझ्या शरीराचे व रक्ताचे सेवन करीत आहोत. त्यामुळे आम्हाला शिक्षेस पात्र ठरू नकोस, तर मानसिक व शारीरिक आरोग्य व मुक्ती मिळू दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या व भावी जीवनात आमचे संरक्षण करो. हे प्रेमळ स्वर्गीय विद्या जाकीर बाबा या फ्रान्सिलियन धर्मगुरूंना तुझ्या प्रेमाने ओतप्रोत भरो. व त्यांच्याद्वारे तुझ्या सुवार्तेचे
फादर डॅनियल यांना प्रथमस्थितीसाठी ओळखून गेले व त्यांची हृदये ख्रिस्त प्रेमाने भरली. ख्रिस्त प्रेमाने भरली. सर्व आत्म्यांच्या कल्याणार्थ जाकीर बाबा यांचे हृदय ज्या प्रेमाने व शेजार प्रीतीने प्रज्वलित ठेवलेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रेमळ बाबा, या तुझ्या सेवकाला संतपद प्राप्तीसाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तू त्या शांत कर. ही प्रार्थना तुझा प्रिय पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त त्याच्यापासून आम्ही करतो. आमेन. या आमच्या बापासून नावापासून होतं तुझे राज्य स्वर्गात पृथ्वीचे प्रमाणे होईल. आमचे कारण भाषा यांचे ज्ञान आहे सर्व विश्वाला तुझे प्रेम दाखव व आमच्या प्रार्थना आदरपूर्वक आहे. तुझ्या पवित्रयाला आम्ही संपूर्ण मानवता समर्पित करतो. हे स्वर्गीय माते या कोरोना विषाणूपासून आमचे संरक्षण कर. कोरोना विषाणूमुळे आजाराच्या प्रत्येकाला आरोग्य लाभावे. या कोरोना विषाणूमुळे लोकांना होणाऱ्या आनंद वाढावे व या आजाराग्रस्त लोकांवर त्याच्या संरक्षण व्हावे म्हणून तुझ्या प्रिय पुत्राकडे विनंती कर. हे पवित्र माते आम्ही तुझ्या संरक्षणाकडे आश्रय करू. आमच्या विनंतीचा आग्रह करू नको, परंतु या कोरोना विषाणू धोक्यापासून आम्हाला वाचव. हे गौरवशाली व कृपामय तुम्हाला मागते. आमेन. हे मायाळू कुमारीमध्ये जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मदतीची आज्ञा केली, त्याच्याकडे पाठवले असे कोणी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या समर्पणावर विसरून तुम्ही प्रत्येकाची पापी तुझ्याकडे धावत येतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्याकडे पाहत असतो. हे पुत्राचे माते माझी विनंती मागू नकोस, तर कृपा करून आणि माझे मागू. नमस्ते भगवान तुझ्या कार्यालय से आम्हाला जबाबदारी पडेल. नमस्ते भगवान तुझ्या कार्यालय से आम्हाला जबाबदारी पडेल. दुसरा प्रकार आहे
स्थानिक हे भाविकांना सांगितलं की कोरोनाचा प्रादुर्भाव या महानगरापर्यंत पोहोचलेला आहे. जर आपल्या गावामध्ये पेशंट आढळून आले तर पुढच्या रविवारपासून आपल्या होणार नाही. सर्वांनी काळजी घ्यायची, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि कोरोना आपल्या गावात येणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्या. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाच्या दानाने तू आम्हाला नवजीवनाचे सामर्थ्य देतोस. तुझ्या प्रेमामुळे आमचे तू रक्षण कर व सार्वकालिक मुक्तीसाठी आम्हाला लायक बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणास मिळो. जा ख्रिस्ताच्या प्रेमात तुम्हास पाठविण्यात येत आहे.